हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल टीच VM स्टडी हेल्पमध्ये तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BA, BSc, BCom अथवा MA, MSc, MComचे जे काही सिलेबस व क्वेश्चन्स पेपर आहेत मागील वर्षातील, ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे। तर आपण पाहू शकता की माझ्यासमोर पूर्णपणे क्वेश्चन्स पेपरची लिस्ट आहे। हे कशा प्रकारे डाउनलोड करायची हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला यायचे आहे गुगलला आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचे आहे YCMOU डिजिटल AC। अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे। पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मुक्त विद्यापीठाची अशी वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा युजर नेम अथवा PRN नंबर टाकायचा आहे। आमच्याकडे PRN नंबर अवेलेबल आहे, तर आम्ही PRN नंबर टाकून घेऊ। तुमच्याकडे जर तुमचा PRN नंबर नसेल तर तुम्ही शिक्षकास विचारू शकता व तुमच्या मॅसेजमध्ये तुम्ही YCMU सर्च करून SMS मध्ये तुमचा PRN नंबर तुम्हाला भेटून जाईल व ईमेलला सध्या तुमच्या दिलेल्या PRN नंबर भेटून जाईल व तुम्ही इथं युजर नेम पण टाकू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड जर तुम्ही विसरला असताल तर इथं फॉरगॉट पासवर्ड याच्यावर क्लिक करून तुमचा PRN नंबर, डेट ऑफ बर्थ आणि मदर्स नेम टाकून व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP पासवर्डच्या स्वरूपात वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिसेट पासवर्डचे ऑप्शन येईल। त्याच्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करायचा आहे। तर पासवर्ड रिसेटसाठी हा व्हिडिओ नाही, त्यासाठी मी डायरेक्ट इथं पासवर्ड टाकून लॉग इन करतो। जर तुम्हाला पासवर्ड रिसेटचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता। तर मी इथं माझा पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून घेतो। अशा प्रकारे पासवर्ड टाकून मी इथं लॉग इन करत आहे। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर कॅलेंडर स्वरूपात काही ओपन होईल। तर इथं तुम्हाला घाबरायचं नाही, तर तुम्हाला वरी ABCD अशा प्रकारे सिरियल दिसत असेल तर त्यापैकी तुम्हाला D याच्यावर क्लिक करायचं आहे। D वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल लिस्ट। त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता डाउनलोड क्वेश्चन पेपर, व्हेरीफाय अकॅडमिक डिटेल्स, डाउनलोड सिलेबस, डुप्लिकेट मार्क स्टेटमेंट, डाउनलोड टाइम टेबल, डाउनलोड हॉल तिकीट, एक्झामिनेशन फॉर्म, अशा प्रकारे खूप काही पाहायला मिळेल। तर आपल्याला डाउनलोड क्वेश्चन पेपर या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर थोड्या वेळात अशा प्रकारे एक लिस्ट ओपन होईल। हे लिस्ट तुमच्या जे काही तुम्ही धडे घेतले आहेत ते धडे इथं तुम्हाला दिसून जातात आणि याची तुम्हाला क्वेश्चन्स पेपर व सिलेबस डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोड बटनावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक करता तसे तुमच्यासमोर अशा प्रकारे जे वर्ष आहे त्या वर्षाचे क्वेश्चन्स पेपर इथं दिसून जातील। इथं डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही PDF मध्ये हा पूर्ण क्वेश्चन्स पेपर अशा प्रकारे पाहू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये हा क्वेश्चन्स पेपर लगेच डाउनलोड होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचा जे काही क्वेश्चन्स पेपर आहे BA, BSc, BCom व MAचा व MComचा जे काही मुक्त विद्यापीठामध्ये तुमचं ॲडमिशन आहे, अशा प्रकारे क्वेश्चन्स पेपर व सिलेबस तुमचे डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा। आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।